नमस्कार. आजच्या विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. रामभक्त हनुमंताचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला झाला. आज हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनामध्ये रामा इतकंच आदरणीय स्थान हनुमंतालाही प्राप्त झालेलं आहे. आणि आपण म्हणूनच शुभंकरोती म्हणताना म्हणतो ना, उडाला उडाला कपितो उडाला, समुद्र ओलांडुनी लंकेसी गेला, लंकेसी जाऊनी चमत्कार केला, नमस्कार माझा तया मारुतीला. हनुमान जयंती विशेष भागामध्ये आपण हनुमंताविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर कोण आहे माहितीये का? या अख्ख्या कार्यक्रमाचं संशोधन करणारी आणि माझी अतिशय लाडकी मैत्रीण डॉक्टर समीरा गुजर. चला, ज्याप्रमाणे लहानपणी गणपती बाप्पाबद्दल किंवा बाळकृष्णाविषयी आपल्याला आकर्षण वाटायचं, तसंच मारुती रायाबद्दलही आपल्याला वाटतं, नाही का? आणि मुळात तो कपी कुळातला, म्हणजे लहान मुलांच्या भाषेत मंकी गॉड असल्यामुळे त्याच्या समुद्र ओलांडून जाण्याची किंवा रावणाची लंका जाळण्याची, संजीवनी औषध आणण्यासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याची, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे त्याच्या पराक्रमामुळे मुलांना तो विशेष आवडतो. म्हणजे रामाचा परमभक्त तो आहे हे आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहेच. पण तुम्हाला अजून एक माहिती आहे का, की तो फक्त त्याच्या शक्तीसाठीच प्रसिद्ध आहे असं नाही, पण त्याच्या बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा ना, लहानपणापासून आपल्या मनात एक समीकरण अगदी नक्की असतं की परीक्षा जवळ आली की आपण गणपती बाप्पाची आराधना करतो, मला चांगले गुण मिळू दे, चांगले मार्क्स मिळू दे म्हणून. आणि तेच जर स्पर्धा असेल खेळाची किंवा व्यायामशाळेत जायचं असेल तर आपण मारुती रायाची प्रार्थना करतो. पण मारुती राया हा जितका शारीरिक शक्तीची देवता आहे तितकाच बुद्धीची सुद्धा देवता आहे. तो सकल शास्त्र विशारद होता असं म्हणतात. म्हणजे तत्वज्ञानावर त्याची उत्तम पकड होती, राजनीतिज्ञ होता तो. इतकंच नव्हे तर भाषेवर त्याचं खूप प्रभुत्व होतं. तो व्याकरणकार होता असं सुद्धा म्हटलं जातं. आणि व्याकरणाचा त्याचा सखोल अभ्यास होता. त्याचबरोबर तो उत्तम वक्ता होता. म्हणजे ज्याला आजकाल आपण सॉफ्ट स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो, ते त्याचे अतिशय उत्तम होते. आणि म्हणूनच तो सुग्रीवाचा सचिव होता. आणि पुढे जेव्हा रामाला लंकेमध्ये दूत पाठवायचा होता तेव्हा सीतेचा शोध घेणं हे तर एक कारण होतंच, पण आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की एका अर्थाने तो रामाचा रावणाकडे गेलेला राजदूत सुद्धा होता. तर अशा सगळ्याच दृष्टीने विचार करता तो बुद्धीची देवता आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपण म्हणतो, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजेच तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे हे त्या श्लोकातही सांगितलंय. इतकी वर्ष आपण हनुमान जयंती साजरी करतोय, पण अलीकडे हनुमान जयंतीच्या बाबतीत एक चर्चा रंगात आलेली दिसते. ती अशी की या उत्सवाला हनुमान जयंती म्हणावं की जन्मोत्सव म्हणावं. खरं तर आपल्या लहानपणापासून आपण जयंती असंच म्हणत आलोय, पण असा एकदम हा प्रश्न का उपस्थित झाला असेल? याचं कारण सांगण्यात आलं की जयंती ही महापुरुषांची साजरी केली जाते. आणि महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कितीतरी नावं घेता येतील. यांच्या जन्मदिवसाला आपण जयंती म्हणतो. ते कर्तृत्वाने महापुरुष आहेत, पण शेवटी मर्त्य मानव आहेत, म्हणजे ज्यांचा जन्म आणि मृत्यू निश्चित आहे. मग हनुमान तर चिरंजीव आहे, रुद्राचा अवतार आहे, मग त्याच्या जन्मदिवसाला जयंती म्हणणं योग्य नाही. अगदी बरोबर आहे मथुरा. म्हणजे हे जेव्हा मीही पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला अगदी पटलं की खरंच आहे, आपण देवाची जयंती साजरी करतो अशी उदाहरणं मला आठवेना. म्हणजे रामनवमी म्हणतो आपण, कृष्ण जन्माष्टमी म्हणतो, जयंती म्हणत आहे, राम जयंती, कृष्ण जयंती असं तर म्हणत नाही. पण मग असाही प्रश्न पडला की म्हणजे इतकी वर्ष आपण चुकीचं म्हणतोय का? कारण आपल्या लहानपणापासून आपण हनुमान जयंती असंच ऐकलेलं आहे. मग असं वाटलं की याविषयी थोडंसं आपण संशोधन करायला पाहिजे. आणि जेव्हा काही जुने ग्रंथ चाळले तेव्हा त्यामध्ये काय दिसलं तर काही रेफरन्सेस समोर आले. काय संदर्भ होते? पद्मपुराणामध्ये असा एक संदर्भ दिसला की जर कृष्ण जन्माष्टमी ही रोहिणी नक्षत्रावरती आली तर तिला जयंती म्हणावं. म्हणजे आता कृष्ण हा तर देवाचा अवतार आहे, त्याच्या जन्मदिनाला इथे स्पष्टपणे जयंती असं म्हटलंय. आणखीन एका व्युत्पत्ती कोशामध्ये असं म्हटलं होतं की विष्णूचे जे 10 अवतार आहेत
म्हणजे मत्स्य अवतार असेल, कुर्मा अवतार असेल, वराह अवतार असेल, या अवतारांच्या जन्मदिनांना सुद्धा जयंती म्हणावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणखीन थोडा विचार केल्यावर मग लक्षात आलं की मगाशी आठवलं नव्हतं आपल्याला की रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी असेच आपण देवाच्या जयंतीचे आपल्याला संदर्भ आठवले. पण थोडा विचार केल्यावरती मला लक्षात आलं की आपण जे आता म्हटलं कृष्णाचे अवतार, तर नरसिंह अवताराची नरसिंह जयंती असते, भगवान परशुरामांची परशुराम जयंती आपण साजरी करतो. मग हे सगळे संदर्भ घेतल्यावरती विचारात असं लक्षात येतं की मगाशी जो आपण मुद्दा म्हटला की हे सगळे महापुरुष आहेत आणि ते मर्त्य मानव आहेत, त्यांचा मृत्यू निश्चित आहे, मग त्यांच्या जन्मदिनाला आपण जयंती म्हणतो, तर तोच शब्द आपण परमेश्वराच्या अवतारासाठी किंवा चिरंजीव मारुतीसाठी वापरू नये, हा मुद्दा फारसा ग्राह्य आहे असं मला तरी वाटत नाही. पण मग मुळात जयंती या शब्दाचा अर्थ काय? आता हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघ, जयंती असं म्हटल्यावरती ना संस्कृतच्या मंडळींना एकदम जयंती हे क्रियापद आहे का असं वाटू शकतं, पण तिथे जयंतीचा एकतर ती जो आहे तो रस्व आहे. जयंती हे नाम आहे आणि इंद्राच्या मुलीचं नाव जयंती आहे. इंद्राला 2 अपत्य आहेत, म्हणजे मुलगा आहे त्याचं नाव जयंत आहे आणि मुलीचं नाव जयंती आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की जयंत या नावाचं स्त्री रूप जयंती आहे. म्हणजे आपण जयंतचा अर्थ काढला तरी सुद्धा आपल्याला जयंतीचा अर्थ मिळू शकेल. तर आता जयंत मध्ये आपल्याला 2 शब्द दिसतात, जय आणि अंत. आता असा दुसरा एखादा शब्द तुला आठवतोय का जयंत सारखा? सिद्धांत. मग त्याचा अर्थ कसा करशील? आता सिद्धांत म्हणजे थिअरी, म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करून, अभ्यास करून ज्याच्या शेवटी किंवा अंती जे सिद्ध होतं तो सिद्धांत. अगदी बरोबर. जर असा आपण अर्थ करू शकलो सिद्धांतचा, तर मग जयंतचा अर्थ असा करता येईल का की ज्या व्यक्तीच्या कार्याचा शेवट जयामध्ये झालेला आहे, विजयामध्ये झालेला आहे, किंवा त्याचं चरित्र हे विजयाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे, असा जो असेल तो जयंत, आणि त्याचा जन्मदिवस आपण साजरा केला की ती झाली जयंती. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जयंती म्हणावं की जन्मोत्सव? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि खरं सांगू का, यापुढेही जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की या निमित्ताने आपण हनुमंताची आठवण आपल्या मनात जागी करतो, आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, नाही का? मगाशी मधुरा म्हणाली त्याप्रमाणे आपण मारुती रायाची उपासना करतो ती शक्तीसाठी, आणि मारुती रायाची अशी शक्तीसाठी उपासना करण्याचा विचार महाराष्ट्राला दिला तो समर्थ रामदास स्वामींनी. म्हणजे आपण जे हनुमान स्तोत्र, मारुती स्तोत्र म्हणतो, किंवा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ते की भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, हे रामदासांनीच लिहिलं ना? अगदी बरोबर. किंबहुना 17 उड्डाणे हुंकार वदनी ही जी आपण आरती म्हणतो मारुती रायाची, ती सुद्धा रामदास स्वामींनी लिहिली. समर्थांना समर्थ महाराष्ट्र घडवायचा होता, म्हणून त्यांनी लोकांना शक्तीची उपासना करायला शिकवण्यासाठी मारुतीची बलोपासना करायला शिकवलं. मारुती बुद्धिमान होता, शक्तिमान होता आणि भक्तही होता. हे 3ही गुण समाजातील युवकांकडे असायला हवे, नाही का? इतकं सारं असूनही मारुती विनम्र होता, विचारी होता. तसंच आपणही व्हावं म्हणून समर्थांनी हा आदर्श निर्माण करण्यासाठी 11 मारुती मंदिरांची स्थापना केली. आपल्याला बहुधा त्यांचं भीमरूपी महारुद्रा हे एकच मारुती स्तोत्र माहिती असतं, पण त्यांनी 1 नाही 2 नाही 13 मारुती स्तोत्र लिहिली आहेत. तर आज या खास दिवशी आम्ही तुमच्यासाठी एक खास, म्हणजे फारसं परिचित नसलेलं असं अंजनी गीत घेऊन आलो आहोत. या गीतामध्ये समर्थांनी सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते. लंकेहून अयोध्येला जाताना राम, लक्ष्मण, सीता हनुमंताबरोबर अंजनी मातेला, म्हणजे हनुमंताच्या आईला भेटायला गेले. रामाने हनुमंताचं त्याच्या आईकडे खूप कौतुक केलं, त्याच्या सगळ्या पराक्रमाचं वर्णन केलं आणि म्हणाला, ह्याच्यामुळे मी वानर सैन्य सोबत घेऊन रावण मारू शकलो. हे माझं रामायण शक्य झालं ते हनुमंतामुळेच. आता आपल्या पुत्राचं असं कौतुक ऐकून कोणत्याही आईला किती आनंद झाला असता, नाही का? पण अंजनी वेगळी होती. ती हनुमंतावर चिडली आणि म्हणाली, हा का माझ्या उदरी आला, गर्भीहून का न गळाला, आपण असता कष्टाविला स्वामी का राम. एका वीरपुत्राची आई ही कशी विलक्षण असते बघा. तिचा राग काय होता मारुती रायावरती, तर जर तो लंकेला गेला होता तर त्या क्षणी त्याने सीतेची सुटका का केली नाही, रावणाचा वध का केला नाही, हा तिचा प्रश्न आहे. आणि यानंतर तिने जर आम्हाला सांगितलं ना, तेही विलक्षण आहे. क्षणामध्ये रावण वधुनी
क्षणामध्ये रावण वधुनी जरी का आणता राघव पत्नी, तरी पुत्राचा माझे मनी उल्हास होता. ती रामाला म्हणते की मी काय पद्धतीचं दूध माझ्या मुलाला पाजलंय, त्याला काय संस्कार दिलेत. ती प्रत्यक्ष त्याला एक प्रत्ययच देते. तिची वेणी ती फिरवते आणि नुसती वेणी फिरवून ती दूर असलेल्या लंकेला जवळ ओढून आणते आणि ती म्हणते की हे माझे संस्कार आहेत, ही मी त्याला दिलेली ताकद आहे. असं असताना त्यांनी तुझं काम का बरं करू नये. अर्थातच मग सीता मध्ये पडते आणि सांगते की तशी रामाची आज्ञा नव्हती म्हणून हनुमंतानी हे केलं नाही, त्याला ते शक्य नव्हतं असं नाही. आणि हा सगळा अंजनी मातेचा पराक्रम पाहिल्यानंतर रामराया सुद्धा चक्क अंजनी मातेचे पाय धरतात. अशी धन्य ही अंजनी माता आणि धन्य तिचा पुत्र हनुमान. म्हणून असं वाटतं की बॅटमॅन, सुपरमॅन कितीही येऊ देत, पण मुलांचा खरा सुपर हिरो हनुमानच असावा. कारण हे सगळे सुपर हिरो शक्तिमान असतील, म्हणजे तसा तर रावणही शक्तिमानच होता आणि हनुमानही. पण एकाने दुसऱ्याची बायको पळवली तर दुसऱ्याने शोधून आणली. आपल्या ही अवतीभवती रावणासारख्या आसुरी वृत्ती आपल्याला दिसतातच, आणि त्या रावणांची लंका जाळणारे वीर हनुमान आपल्याला हवेत, हो की नाही? मग बोला, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एकमुखाने बोला बोला जय हनुमान. आणि हा, आम्हाला या गीताचे म्हणजे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान या गीताचे गीतकार कोण तेही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अर्थात असेच वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहायला विसरू नका. आणि त्यासाठी मधुरा वेलणकर साटम हा माझा YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह.